श्री स्वामी समर्थ. तू वादळाला शांत कधीच करू शकत नाहीस. अशा वेळेस कितीही प्रयत्न केले तर ते व्यर्थच ठरतील. म्हणून अशा वेळेस तू स्वतःला शांत कर, म्हणजे मग वादळ स्वतःहून निघून जाईल. जीवनात अगदी त्याचप्रमाणे दुःख संकटे आले की त्यांचा रागराग करणे किंवा हतबल होऊन कोणतीही चुकीची गोष्ट करणे किंवा कोणताही चुकीचा निर्णय घेतला गेला तर तो व्यर्थ आणि अयोग्यच ठरेल. म्हणून अशा वेळेसही तू स्वतःला शांत स्थिर ठेवून कृती कर. तुझे त्यातून भलेच होईल. तुझे दुःख संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुला नक्कीच तेव्हा मिळेल. म्हणून संकटात हताश नाराज न होता संयम ठेवून योग्य विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. तुला खरंच जीवनात काहीतरी यशस्वीपणे करण्याची तुझी तयारी असेल तर कधी कोणाच्या आशेवर अवलंबून राहू नकोस. आयुष्यामध्ये तुला जे हवे आहे, तू जे शोधत आहेस ते तुला कदाचित मिळून जाईल. पण समाधान तुला शोधता येणार नाही, तर समाधान तुला मानता आले पाहिजे. ते इतर कोठेही शोधून सापडणार नाही, तर ते तुझ्याकडेच आहे. तुला ते फक्त मान्य करता आले पाहिजे. तू तुझ्या यशाच्या उंबरठ्यावर आहेस, तेव्हा कधी हार मानायचा विचार करू नकोस. देवांच्या साथीने तू केलेली सुरुवात तुला यशस्वी होण्यापासून कधीच थांबवू शकत नाही, हे लक्षात ठेव. तू ते काहीही ठरवलेले आहेस तेच प्राप्त होणार आहे. आमचा तुझ्या प्रत्येक चांगल्या कामाला गोष्टीला आशीर्वाद आहे आणि त्याच आशीर्वादाने तुलाही पुढे निरंतर जायचे आहे. जीवनात तू केलेली एक चांगली निवड, एक चांगला योग्य निर्णय तुझ्या जीवनाचा मार्ग बदलू शकते आणि त्याच चांगल्या योग्य निर्णयाने तुला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतील. बाळा, तुझ्यासमोर कितीही आव्हाने संकटे आली तरीही आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही, तुला एकटे सोडणार नाही, तर तुझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तुझा सोबती म्हणून राहीन. या जीवनात तुझे महत्त्व खूप आहे. तुझी आजची कृती खूप महत्त्वपूर्ण भूमिका करणार आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव आणि हे लक्षात ठेव की तुझ्यामध्येही यशस्वी होण्याची ताकद आहे. कोणीही स्वतःच्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, तर कर्माचे फळ हे प्रत्येकालाच भोगावे लागते. आणि बाळा, कर्म हे तर धर्मापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहेत, कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून काही ना काही मागतच असतो. देवाकडून अपेक्षा ठेवली जाते. पण कर्माचे तसे नाही आहे, कारण कर्म चांगले केल्यानंतर मागण्याची गरज पडतच नाही, तर देव स्वतःहून सर्व काही न मागताच देत असतात. बाळा, तुझे मन खूप हळवे आहे. तुझ्या मनाला खरेपणाची जाणीव आहे आणि तू तुझ्या स्वप्नांसाठी नेहमी उत्साहित असतोस. तुझे प्रयत्नही तेवढेच प्रामाणिक आहेत. पण तुला यश मिळण्यास विलंब लागत आहे. पण तुला आत्ता घाबरण्याची अजिबातच गरज नाही. तुला आम्ही आता तो आशीर्वाद, ती इच्छाशक्ती देऊ की तुला कधीही हरण्याची भीती वाटणार नाही.
आमच्या आशीर्वादाने तुझे जीवन आता पूर्णपणे बदलेल. आज आतापर्यंत जितकी वाट तू पाहिली आहेस त्या सर्वांची परतफेड होईल. तुला हा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर हो कमेंट करशील. आणि बाळा, तुझ्या जीवनात संघर्षाचा काळ कितीही मोठा व कठीण असला तरीही एक दिवस यश नक्कीच मिळेल. तुझी मेहनत, तुझे प्रामाणिक प्रयत्न कधीच व्यर्थ ठरणार नाहीत. तर त्या प्रत्येक कष्टाचे चीज होईल, हे नेहमी लक्षात ठेव. आणि आमची भक्ती करण्यामध्ये कधीही कमी पडू नकोस. तुला येथे ती सकारात्मक भावना, शक्ती प्रदान होईल जी तुला इतर कोठेही शोधूनही सापडणार नाही. चिंता करू नको बाळा, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तुझ्याकडे आता धनसंपत्ती कमी आहे, पण तुझ्याकडे ज्ञानाची संपत्ती अपार आहे. तुला ते ज्ञान आम्हीच दिले आहे. ज्ञानाचे महत्त्व खूप जास्त आहे. तू आमचा भक्त आहेस, म्हणूनच धन आणि ज्ञान या दोहांपैकी एक आम्हाला तुला द्यायचे आहे. या एकाची निवड करायची होती, म्हणून आम्ही तुला धन न देता ज्ञान दिले आहे. उत्तम आरोग्य आणि निवारा दिला आहे. चांगली सद्बुद्धी तुला दिली आहे. आता तू वाईट वाटून घेऊ नकोस की आम्ही तुला धन न देता ज्ञान का दिले. तर बाळा, त्याचे कारणही हेच आहे की धनाचा नाश होऊ शकतो. धनसंपत्तीतून चुकीच्या गोष्टी घडू शकतात, पण ज्ञानाचे तसे होणार नाही. तुला दिलेल्या याच चांगल्या ज्ञानाने तू कितीही काहीही करू शकतोस. आर्थिकतेने संपन्न होऊ शकतोस. ज्ञानातून निर्माण झालेले धन कधीही नष्ट होणार नाही. म्हणून मनात कोणतीही शंका किंवा राग न ठेवता जे मिळाले आहे त्यालाच लाभ करून घे. त्यालाच आपले मान आणि त्यामधूनच काहीतरी चांगले करून दाखव. तुझ्या ज्ञानाने ज्ञान वाढव. त्या ज्ञानातून आर्थिक संपत्ती, आर्थिक स्थिती प्राप्त कर. तू तुझ्या जीवनात कधीही तुझ्या आजूबाजूच्या लोकांशी बरोबरी करू नकोस. तुला जे पैशाने मोठे वाटत आहे त्यांच्याशी स्पर्धा करू नकोस. कोणाला दाखवायचे आहे म्हणून तू मोठे होऊ नकोस. तर जे तुझ्या भल्याचे आहे त्यावरच लक्ष केंद्रित कर. आणि स्पर्धा करायचीच आहे तर स्वतःशी स्पर्धा आधी कर. तुझ्यातील वाईट गोष्टींना हरव आणि चांगल्या गोष्टींना सोबत घेऊन आयुष्याची नवी सुरुवात कर. तुला तुझ्यातील चांगल्या सकारात्मक गोष्टीच यशस्वी बनवतील. इतरांसाठी किंवा कोणाला दाखवायचे आहे म्हणून मोठा तू होऊ नकोस. तर तुझ्या आईवडिलांना जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान लाभावे म्हणून स्वतःला नेहमी अग्रेसर ठेव. यशवंत हो, भाग्यवंत हो, आम्ही तुझ्या सोबतच आहे. म्हणून कधीही स्वतःला एकटे किंवा दुबळे समजू नकोस. तुझा जीवनप्रवास आनंदाचा जावो हीच आमच्याकडून तुला सदिच्छा. श्री स्वामी समर्थ. आजचे स्वामी संदेश असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.